नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आपली ही स्टोरी आज निरोप घेत आहे। लवकरच आपल्या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून यावरील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे। रणदीपने दरवाजा उघडला। समोर बलदेव चाचाजी उभे होते। रणदीप आश्चर्याने म्हणाला, चाचाजी तुम्ही इथे? बलदेव चाचाजी आत आले। मला माहीत होतं, एक दिवस तुम्ही दोघं या सत्याच्या शोधात इथे नक्की याल। पूर्वाने लगेच विचारलं, तुम्हाला प्रोजेक्ट निलगिरीबद्दल सगळं माहीत आहे? बलदेव चाचाजी काही क्षण शांत राहिले। ते म्हणाले, तुमच्या वडिलांनी त्या प्रोजेक्टमधला गैरव्यवहार शोधून काढला होता। त्यांनी सगळे पुरावे जमा केले होते। रणदीपने विचारलं, मग हे सगळं सुरजित बाजवाला कसं कळत होतं? बलदेव चाचाजी म्हणाले, कारण तुझ्या वडिलांच्या अगदी जवळची व्यक्ती त्याला ही सगळी माहिती देत होती। रणदीपच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले। कोण? त्याने विचारलं। बलदेव चाचाजींनी उत्तर दिलं नाही। त्यांनी खिशातून एक जुनी चावी काढली। तुमच्या वडिलांनी ही मला दिली होती। त्यांनी सांगितलं होतं, योग्य वेळ आल्यावर ती तुला द्यावी। पूर्वाने लगेच विचारलं, याने काय उघडतं? बलदेव चाचाजी म्हणाले, एक जुनं लॉकर। काही वेळाने ते तिघेही एका जुन्या इमारतीत पोहोचले। चावीने एक लॉकर उघडलं। आत काही फाईल्स, एक जुना फोन आणि एक लिफाफा होता। रणदीपने तो लिफाफा उघडला। त्यात त्याच्या वडिलांचं पत्र होतं। जर हे पत्र रणदीपपर्यंत पोहोचलं असेल तर माझ्या मृत्यूमागचं सत्य अजूनही जिवंत आहे। माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीनेच माझा विश्वासघात केला। रणदीपच्या डोळ्यात अश्रू आले। पूर्वाने त्याचा हात पकडला। तेवढ्यात फाईलमधून एक जुना फोन खाली पडला। रणदीपने तो फोन उचलला। फोटोमध्ये त्याचे वडील आणि बलदेव चाचाजी एकत्र उभे होते। रणदीपने हळूहळू बलदेव चाचाजींकडे पाहिलं। चाचाजी, तुम्ही माझ्या वडिलांच्या इतके जवळ होता? बलदेव चाचाजींच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या। हो, पण मी त्यांचा विश्वासघात केला नाही, ते म्हणाले। पूर्वाने फोटो हातात घेतला। तेवढ्यात तिच्या लक्षात फोटोच्या मागे काहीतरी लिहिलेलं दिसलं। तिने लगेच फोटो उलटा केला। त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, स्वतःला लपवत सत्य शोधा, नाहीतर? रणदीप आणि पूर्वाने एकमेकांकडे पाहिलं। तेवढ्यात बाहेर एका गाडीचा आवाज आला। पूर्वाने खिडकीतून बाहेर पाहिलं। एक गाडी काही अंतरावर थांबली होती। रणदीप लगेच म्हणाला, याचा अर्थ आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवतंय। पूर्वा शांतपणे म्हणाली, म्हणजे आपण योग्य दिशेने जातोय तर? तेवढ्यात रणदीपच्या फोनवर एक मेसेज आला, तुझ्या वडिलांच्या मृत्यूचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर मनप्रीतला प्रश्न विचारा। रणदीपच्या चेहऱ्यावर धक्का उमटला। पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं। रणदीप बराच वेळ फोनकडे पाहत राहिला। पूर्वाने शांतपणे विचारलं, रणदीप, तुला मम्मीजींवर संशय आहे का? रणदीपने लगेच मान हलवली, नाही, पण आज मला सत्य जाणून घ्यायचं आहे। दोघेही घरी परतले। मनप्रीतने रणदीपच्या चेहऱ्याकडे पाहिलं। त्या म्हणाल्या, काय झालं बेटा? रणदीपने फोन त्यांच्यासमोर ठेवला। मम्मीजी, माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं होतं? मनप्रीत काही क्षण शांत राहिल्या। मग त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या म्हणाल्या, हो। त्यांचं उत्तर ऐकताच रणदीप स्तब्ध झाला। तो म्हणाला, मग तुम्ही हे मला आधी कधीच का सांगितलं नाही? मनप्रीत हळू आवाजात म्हणाल्या, कारण तुझ्या वडिलांनी मला सत्य कोणालाही न सांगण्याचं वचन घेतलं होतं। पूर्वा मध्येच म्हणाली, नेमकं काय झालं होतं? मनप्रीत म्हणाल्या, त्या रात्री त्यांनी मला सांगितलं होतं की प्रोजेक्ट निलगिरीमागे मोठा गैरव्यवहार आहे। त्यांनी सगळे पुरावे जमा केले होते। लगेचच रणदीपने विचारलं, मग? ते दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे जाणार होते। मनप्रीत म्हणाल्या। काही क्षण खोलीत शांतता पसरली।
मनप्रीत पुढे म्हणाल्या. पण त्यांना भीती होती की त्यांच्या अगदी जवळची व्यक्तीच त्यांचा विश्वासघात करत आहे. पूर्वाने लगेच विचारलं, त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं होतं? मनप्रीत काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, नाही, पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. रणदीप पुढे आला. त्याने विचारलं, ती काय? मनप्रीत म्हणाल्या, ज्याच्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच्यापासूनच माझ्या जीवाला धोका आहे. रणदीपच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात मनप्रीतने एक जुना लिफाफा बाहेर काढला. त्या म्हणाल्या, हे त्यांनी मला दिलं होतं. रणदीपने तो लिफाफा उघडला. आतमध्ये एका जुन्या फार्म हाऊसचा पत्ता होता. पूर्वाने तो पाहिला. सुरजित बाजवाचं फार्म हाऊस. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. मनप्रीत पुढे म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं की अंतिम पुरावा तिथेच आहे. रणदीपने पूर्वाचा हात पकडला. मग आता शेवटची लढाई बाकी आहे, तो म्हणाला. पूर्वा ठामपणे म्हणाली, आणि यावेळी सत्य आपल्या सोबतच आहे. त्या रात्री रणदीप आणि पूर्वा काही क्षण शांत बसले होते. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, पूर्वा, माझ्या आयुष्यात इतकं सगळं घडत असताना तू माझ्यासोबत उभी राहिलीस. पूर्वा लगेच हसत म्हणाली, तूही माझ्या प्रत्येक स्वप्नासोबत उभा राहिलासच. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, कधीकधी मला वाटतं तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी हे सत्य कधीच शोधू शकलो नसतो. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर माझ्या स्वप्नांना इतकं सुंदर घर कधीच मिळालं नसतं. रणदीपने तिला प्रेमाने जवळ घेतलं. काहीही झालं तरी माझा हात सोडू नकोस. पूर्वा त्याच्या मिठीत शांतपणे म्हणाली, संपूर्ण आयुष्यभर मी तुझा हात सोडणार नाही. तेवढ्यात रणदीपच्या फोनवर मेसेज आला. फार्म हाऊसमध्ये येण्याची गरज नाही. सत्य तुमच्यापर्यंत स्वतः येत आहे. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्याच क्षणी घराच्या बाहेर एक काळी गाडी येऊन थांबली. घराच्या बाहेर गाडी थांबताच रणदीप आणि पूर्वा दोघेही सावध झाले. त्यांनी दरवाजा उघडला. समोर सुरजित बाजवा उभा होता. रणदीप पुढे आला. तुम्ही इथे? सुरजित शांतपणे म्हणाला, तुम्ही माझ्या भूतकाळाचा शोध घेतलात आणि म्हणूनच मला तुमच्या दारापर्यंत यावं लागलं. पूर्वा ठामपणे म्हणाली, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सत्य लपणार नाही. सुरजित हसला. तो म्हणाला, तुमच्याकडे पुरावा नाही. रणदीपने आपला फोन त्याच्या समोर धरला. तो म्हणाला, आहे. त्यावर त्याच्या वडिलांचं रेकॉर्डिंग सुरू होतं. सुरजितच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणातच बदलले. पूर्वा लगेच म्हणाली, तुमच्या प्रत्येक गैरव्यवहाराचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि त्याच्या कॉपीज सुरक्षित ठिकाणी पोहोचल्या आहेत. तेवढ्यात पोलिसांच्या गाड्या तिथे आल्या. सुरजितने रणदीपकडे पाहिलं. तुला वाटतं तुझ्या वडिलांच्या मृत्यूचं सत्य तुला पूर्णपणे कळलं आहे? तो म्हणाला. रणदीप शांतपणे म्हणाला, मला एवढं माहीत आहे की त्यांनी सत्यासाठी लढा दिला आणि आता तो लढा मी पूर्ण करणार आहे. पोलिसांनी सुरजितला ताब्यात घेतलं. सुरजित गेल्यानंतर रणदीप काही क्षण शांत उभा राहिला. पूर्वा त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, रणदीप? तो हळू आवाजात म्हणाला, आज बाबांचं अपूर्ण काम पूर्ण झालं. पूर्वाने त्याचा हात हातात घेतला. हो, पण हे सगळं तू खूप हिमतीने केलंस, ती म्हणाली. रणदीप तिच्याकडे पाहत हसला आणि म्हणाला, मला माहीत आहे. तो तिच्याजवळ येत म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. पूर्वाच्या डोळ्यात अश्रू आले. ती लगेच म्हणाली, आणि तू माझ्या स्वप्नांना घर दिलंस. रणदीपने तिला प्रेमाने जवळ घेतलं. दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. मग पूर्वा हळू आवाजात म्हणाली, आपली कहाणी इथे संपली का? रणदीप हसला. तो म्हणाला, नाही ग, आत्ता तर खरी सुरुवात आहे.
तेवढ्यात मनप्रीत बाहेर आल्या. त्यांनी त्या दोघांकडे पाहिलं आणि हसत विचारलं, मम्मीजींच्या घरात एवढं मोठं रहस्य सोडवून आता मला मिठी मारणार नाही का? पूर्वा लगेच त्यांच्याजवळ गेली. मनप्रीतने तिला प्रेमाने जवळ घेतलं. रणदीप त्यांच्याकडेच पाहत होता. तो हसला. पण त्याचवेळी पूर्वाच्या फोनवर एक नवीन मेसेज आला. तुमच्या धाडसी रिपोर्टिंगसाठी तुम्हाला राज्यस्तरीय सन्मानासाठी निवडण्यात आलं आहे. पूर्वाने तो मेसेज वाचला. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. माझी पत्रकार बायको आता प्रसिद्ध होणार, तो म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून पूर्वा हसली. ती म्हणाली, आणि माझा नवरा? रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, तो नेहमीच तुझ्या पहिल्या रांगेत बसून टाळ्या वाजवणार. दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहतात. सुरजित बाजवाला अटक झाल्यानंतर काही दिवसातच प्रोजेक्ट निलगिरीचं संपूर्ण सत्य समोर आलं. रणदीपच्या वडिलांनी केलेला संघर्ष, त्यांनी जमा केलेले पुरावे आणि त्यांच्यावर झालेला विश्वासघात सगळं जनतेसमोर आलं. रणदीप आपल्या वडिलांच्या फोटोसमोर उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, बाबा, तुमचं अपूर्ण काम मी पूर्ण केलं. पूर्वा त्याच्या जवळ आली. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तू नसतीस तर कदाचित मी हे सत्य कधीच शोधू शकलो नसतो. पूर्वा हसत म्हणाली, आणि तू नसतास तर माझ्या स्वप्नांना इतकं सुंदर घर कधीच मिळालं नसतं. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळंच बदललं. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझंही. रणदीपने तिला प्रेमाने जवळ घेतलं. दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. तेवढ्यात मनप्रीत तिथे आल्या. त्या म्हणाल्या, पूर्वा बेटा. पूर्वा लगेच त्यांच्याजवळ गेली. मनप्रीतने तिला प्रेमाने जवळ घेतलं. त्या पुढे म्हणाल्या, तू या घरात सून म्हणून आलीस, पण आज या घराची मुलगी झाली आहेस. पूर्वाच्या डोळ्यात अश्रू आले. मम्मीजी, हे घर माझंही आहे, ती म्हणाली. रणदीप हसत म्हणाला, म्हणजे माझं काहीच नाही. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही तर माझ्यासोबत कायमचे आहात. रणदीप हसला. तो म्हणाला, ही गोष्ट मला आवडली. काही दिवसांनी पूर्वाला तिच्या धाडसी पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय सन्मान मिळाला. संपूर्ण संधू परिवार तिच्यासोबत होता. पूर्वाचं नाव जाहीर होताच सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. रणदीप सर्वात आधी उठून उभा राहिला. पूर्वाने सन्मान स्वीकारला आणि तिची नजर रणदीपवर स्थिरावली. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी अभिमान होता. कार्यक्रमानंतर रणदीप तिच्या जवळ आला. मिसेस संधू, आता तुम्ही खूप मोठ्या पत्रकार झाला आहात, तो म्हणाला. पूर्वा हसली. आणि तुम्ही? रणदीप लगेच म्हणाला, मी अजूनही तुमचा नवराच आहे. पूर्वा त्याच्याकडे पाहत हसली. मग ठीक आहे, ती म्हणाली. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, तू तुझी स्वप्न पूर्ण करत राहा. मी कायम तुझ्यासोबतच असेन. पूर्वा त्याच्याकडे पाहत प्रेमाने म्हणाली, आणि तू तुझी स्वप्न पूर्ण कर. मीही कायम तुझ्यासोबत असेन. रणदीपने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वा पुन्हा कामासाठी तयार झाली. रणदीप दरवाजाजवळ उभा होता. पुन्हा कुठल्या सत्याच्या शोधात, तो म्हणाला. पूर्वा हसत म्हणाली, हो, या जगात अजून खूप प्रश्न आहेत. रणदीप लगेच म्हणाला, आणि त्यांची उत्तरं शोधणारी माझी धाडसी पत्रकार बायकोही. पूर्वाने त्याचा हात हातात घेतला. ती म्हणाली, तू माझ्यासोबत येशील? रणदीप हसला. तो म्हणाला, तू जिथे जाशील तिथे. दोघेही एकत्रच घराबाहेर पडले. एक मुलगी जिने आपलं स्वप्न कधीच सोडली नाहीत. एक मुलगा ज्याने तिच्या स्वप्नांना स्वतःच्या प्रेमाइतकंच महत्त्व दिलं. दोन वेगळ्या संस्कृती, दोन वेगळ्या जगातून आलेली दोन माणसं, पण प्रेमाने त्यांच्यासाठी एकच घर तयार केलं.
पूर्वा आणि रणदीपची प्रेम कहाणी इथे संपली नाही, कारण काही प्रेमकथा शेवटाने संपत नाहीत. त्या फक्त एका सुंदर नव्या सुरुवातीला सुरुवात करतात. तर मित्रांनो, आपली ही कथा इथेच निरोप घेत आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर मी लवकरच एक नवीन लव्ह स्टोरी तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे. ती देखील नक्की पहा आणि कशी वाटते हे देखील मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन लव्ह स्टोरीसोबत. तोपर्यंत बाय बाय.